खंडेराया तुझ करीते नमो खंडेराया तुझ करीते नमो मरुदेवी सासु सासु मेल्या बरी कुटील आसरा तुझेल आसरा मरुदे सासरा सासरा मिलिया होईल आनंद सासरा मिलिया होईल आनंद मरुदे डोळे भंडारा सासु
रसिक रत्न भजन सम्राट रोहिदासजी महाराज मते गुरुजी त्यांना साथ करतील भजन सम्राट भास्करजी महाराज कानो मृदंग साथ करतील ताल महर्षी किरणजी महाराज घोसळी खंडराया तुझा नाम खंडराया
गजात करा माय बाप टाळी वाजवा खंडेराया तुझ करीते नवसू खंडेराया तुझ करीते नवसू मरो दे रे सासू खंडेराया सासू मिल्यावरी तुटेल आसरा मरू दे सासरा खंडेराया सासरा मिल्या होईना नंद मरू दे ननंद खंडेराया ननंद मरता होईन मोकळी गळा घालीन जोडी भंडाराची खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया जनी महे खंडाव घे मरू दे ये गती राहू दे पाया पास खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया यही पांडुरंग यही सामारोनी यही पांडुरंग यही सामारोनी पांडुरंग यही सामारोनी यही पांडुरंग
मुकुट जणारी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ बिन शंभो मजकून तारी ओम नमो शिवाय कावडी घेतली मेलवली चरण रज बंधुरे चरण रज बंधुरे चरण रज बंधुरे चरण रज बंधुरे शिवनाम शिखर विजयिता शिवनाम शिखर सेविका तुका हा तुकावा परब्रह्म रूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे शिगाता बहुसा निळा पावला वर महाता प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी तया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोक टाळ मृदंग स्वते गाता माझी नमन दंड गोड माझी वाणी तुम्ही करुणी श्रीहरी लावावी वैखरी संसवणी आपुली लावावी वैखरी संसवणी आपुली आता हृदय हे आपुले चौपाळून या बली वैरी वैसव पाऊले श्री गुरूंची खंडेराया तुझ करीते नवसू मरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावरी तुटेल आसरा मरुदे सासरा खंडेराया या पवित्र अधिष्ठानात महिला कुळात श्रीवर्गात ज्या ज्या मावल्या वयाची पाशिंगी मेसती तिच्या हाती 45 हाती ते म्हणतील आयोजकाला संयोजकाला मार्गदर्शकाला हा कमी उंचीचा बुटा बाबा दरवर्षी बोलीचा कारण आल्या आल्या मरू दे रे सासू खंडे नवरात्र चालू आहे ऐका महाराज अभंगकर्त्याचा परिचय ऐका ध्यानपूर्वक गुरुजी जगात जर्मनी आणि भारतात परभणी हा जुन्या लोकांचा आलेख परभणी जिल्ह्याला लागून हिंगोली जिल्हा आहे हे हिंगोली जिल्ह्यात नरशी नावाचं गाव आहे त्या नरशीला प्रेम भंडारी तन मेरा सुई मन मेरा धागा केशवदास के चरण पर नामा शिंपी लागा प्रेम भंडारी नामदेवराय त्या नामदेवरायचं जिनं दास्यत्व शिष्यत्व स्वीकारलंय परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं गाव आहे त्या गंगाखेडला महिला कुळात जन्माला आलेल्या अधिकार संपन्न साधू महिला संत श्री संत जनाबाई महाराज यांची दिव्य अक्षर आहे विस्तृत चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी आपण सर्व धर्मानुरागी मंडळी
ज्यांना देव धर्म आई वडील संत ग्रंथ पंत व्रत वैकल्य नियम सार कर्म धर्म आणि वर्म कळते. मनुष्य देहाचा धर्म काय, हरेक जीवाचं कर्म काय, जगाचं वर्म काय. कर्म धर्म आणि वर्म एकत्रित बांधण्याकरता या देहात दिनचर्या करत असताना, मानवी नीती न्याय मूल्य जपत असताना, जोपासत असताना आपल्या शास्त्रात काही कार्यतत्व प्रणाली सांगितली आहे. जो पवित्र पावन महोत्सव चालू आहे, प्रतिवर्षी येणारी घटिका, खंडे नवरात्र, चंपा षष्टीचा औचित्य साधून श्री मल्हारी माळसाकांत 21 कुंडात्मक महायज्ञ याग सोहळा आणि भव्य कीर्तन महोत्सव, या महोत्सवाचा आरंभ करत असताना आरंभाची सेवा या यज्ञाकरता भव्य सोहळ्याकरता जे मार्गदर्शक म्हणून लाभले आमचे प्राणप्रिय पारमार्थिक वाटचालीतील ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक गायनाचार्य स्वरमूर्ती आमचे समाधानजी महाराज चुंबळे दाजींच्या माध्यमातून मजकडे आलेली सेवा आहे. या यज्ञाचे मार्गदर्शक म्हणून जे गोड असं नियोजन आयोजन संयोजन, एक पारमार्थिक धोरा, कुठली उणीव नको, डिस्टर्बन्स नको, कुठं काय पाहिजे. मृदंग म्हणल्यानंतर टॉप 10 मधलं नाव, हा गायक म्हणल्यानंतर आता माझ्यासारखी आडताल्यापेक्षा बुवा ती सांभाळून नेणारी अशी गोडी पाहिजे. ऐकणी काही कमी उंचीची बुवा सापडू शकते. स्वरमूर्ती स्वराविष्कार स्वर गंधर्व द्याव्या तेवढ्या उपमा थोड्या आहेत. नाशिक रत्न म्हणू नका, वारकरी रत्न म्हणा. हे नाव फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही केलं. जिथे जिथे भजन कळतं, जिथे जिथे परमार्थ कळतो, भाऊंचा परिचय नाही अशी व्यक्ती नाही. असे भजनातील एक बुजुर्ग नाव, तपोनिष्ठ नाव, न्यायनिष्ठ नाव आमचे रोहिदासजी महाराज मते गुरुजी यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. सुमळेदाजी आहेत त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. मते गुरुजींची चिरंजीव ती देखील आज माझ्या बुद्ध्याच्या कीर्तनाला उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. गान क्षेत्रातील वैभव महाराजांचे शिष्य, मते गुरुजींचे शिष्य आमचे भास्करजी महाराज कान्हो त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपात. गोड आमच्या गोकुळजी महाराजांच्या गुरुकुलातील साधक विद्यार्थी श्री गुरूंच्या आणि विद्यार्थ्यांच्या चरणी कोटी प्रणिपात. ज्यांच्या हातात इंद्रासारखी ताकद आहे, मृदंगाचं वैभव, मृदंग सम्राट, मृदंग महामेरू द्याव्या तेवढ्या उपमा थोडे. वागायला गोडी, वागून घ्यायला गोडी, पर्सनॅलिटीला गोडी, तब्येत भारी आहे, मृदंग भारी आहे. आणि 10 जर वाजला, नास्तिकातल्या नास्तिकाला वाटतं जाऊन बसावं, काहीतरी नाविन्यपूर्ण आहे. माणूस काय बोलला असा मृदंग बोलतो, बोलत नाही, बोलायला लावतात. त्याची पाठीमागे तपश्चर्या आहे आणि घराणेशाही परमार्थ, घराण्यातला परमार्थ आहे. उग डबड्या डुबड्याचं काम नाहीये. डबडी वाजवणारी लई गोळा झाली आता, बोलू नाही मी पुढे मीडिया आहे. पण मृदंग परिक्षेत्रातील एक उच्चांकाचं नाव आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ चिरंजी महाराज गोसावी गुरुजी त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपाती. विनेकरी महाराज पाठीमाग राहिले वाटतं चौकदार आहे की आता नाव माहिती नाही, पण देवा सोनवणे साहेब पण ऐका. खोलीत लाकडं चौकदार तिकडं, मी इकडं. छोट्याली बटणं इको बेस्ट ट्रबल गेन, त्यातलं ज्ञान आहे, आवाजाचं फिल्टर, राजेशन गोडे मापकी दर्जेदारी शुद्ध आहे, क्वालिटीचं आहे. गोड असा सागर दादा त्यांच्याही चरणी कोटी प्रणिपाते. मीडिया सुंदर आहे का नाही, आणि तुमच्यावरच चालू आहे. फक्त दादा तुम्हाला विनंती, तेवढं पाय असणार आहे. मी दाजीच्या गाडीत सोडून आलो, ते म्हणजे नको 200-300 फाटला, 500 बसला आहे काय नाही. तिथंच राहू, एवढे लांब जायचं काम नाही, तिथंच गाडी लोटांगण मोकळं पटा. या गुरुकुल पर्व हा गोड असा चॅनल आहे. कीर्तन यज्ञ हा भव्य सोहळा, अविस्मरणीय प्रसंग आपल्याला कधी पाहायचा ठरला. पण फुकाट पाहू नका. काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बटन ऐका. एवढं ध्यानात ठेवायचं बघा. म्हणजे कसं आहे, आपल्यावर त्यांचं आहे आणि त्यांच्यावर आपलं. टाळी वाजवा त्यांच्या रामकुटनाली चॅनल, राम हरी युट्यूब चॅनल. तुमच्याही चरणी कोटी प्रणिपाते. ज्ञात अज्ञात, परिचित अपरिचित, जागा पवित्र आहे, अधिष्ठान पवित्र आहे, विनामूल्य. या देहाला जी विकार आहे, जी त्रास आहे, जी बाधा आहे, जी व्यथा आहे, आठवड्यातून 2 दिवस सोडवली जाते. हे बघा, दैवत्व प्राप्त होण्याकरता, सिद्धी प्राप्त होण्याकरता
देव नाडी पाहून पुरी बांधित राहतो. माझं वाक्य कळतोय तुम्हाला. आता इथं बसलेली भरपूर आहे, पण सगळ्यालाच मते गुरुजी सारखं गाता येईल असं येईल येता येईल पण येत नाही. इथलं सोडून मी माझ्याकडचं सांगतो. अधिष्ठानात सेवाधारी वृत्ती धरून भगवान भोले बाबाचं वरदहस्त ज्यांनी प्राप्त केलंय, शिवभक्त महंत श्री कर्डिले महाराज. टाळी वाजवा एकदा बाबांचं कार्य सोजवळ आहे. हा, त्या पाठीमागे कुठला लवलेश नाही, कुठलं ममत्व दायित्व, कोणाचं काय पाहिजे देईल त्याचा चमत्काराला नमस्कार असं नाही. निस्वार्थी सेवा आहे बाबा. तुमच्या कार्याला, तुमच्या भगवत दर्शनाला आणि तुमच्या संत संगतीला या व्यास अधिष्ठानावर मी प्राणिपात करतो. मी आता ज्ञात परिचित तरुणाईचा मोठा सहभागी, धावपळ करणारी मंडळी, बुजुर्ग ज्ञाती मंडळी आहे आणि गोड यज्ञ समापन्न होतोय. या यज्ञाची आज मुहूर्तमेढ रवत असताना काय आमच्या चुंबळीदाजींच्या मनात आलो, माझी नियुक्ती केली. चला प्रासंगिक बोलण्याचा मी प्रयत्न करेन. दीपक दादाची अपेक्षा होती, काल आमचं बोलणं झालं, बाबा प्रासंगिक बोला. काहीतरी देव पंचायतनात अनंत देवता, त्यापैकी आज जनाबाई महाराज नमस्कार कोणाकडे बोला बोला. बोलल्या तर बरोबर बरं का, बोलत जायचं आता देवानी बसायचं नाही. हे एवढं वातावरण करणारी मंडळी सोळा आहे, थंडी मला मान्य आहे. काहीतरी आपण आमच्या डबल कोयता मारून गाड्या तुम्ही फेल घालायची नाही, गेली पाहिजे बरोबर. ऐका नवस कधी केल्यावर, आता जुना काळ आपण म्हणतो तो पुसटलेला काळ, बुरसटलेला काळ आहे, काही नव्हतं त्यावेळेस. पण ऐका, माणसं धोत्रावर इन करीत नव्हती. आता इनवाले असले तरी धोत्रावाल्याची नीती न्याय मूल्य कर्मधर्म आणि वर्म कळेल याची शाश्वती नाही. आपल्या संसारात, आपल्या प्रपंचात, आपल्या स्थितीत, आपल्या परिस्थितीत काही उणीव आहे, काही त्रुटी आहे. उणीव भरण्याकरता, त्रुटी भरण्याकरता जुन्या काळात देवाकडे बुजुर्ग माणसं काय करायची, नवस. काय करायचे, नवस. नवस हे प्रकरण आहे. संत मालिकेने त्याला न्याय दिलाय. नवस प्रकरणाला का न्याय दिलाय? देव पंचायतना खंडेराव महाराज खंडे नवरात्र चालू आहे. आपल्याकडे गर्जना केली जाते. आपल्या प्रत्येकाचं कुलदैवत आहे. त्या कुळदैवताचा आलेख मांडत असताना 33 कोटी देवता बंदी खाण्यात घालणारा एक मातब्बर होऊन गेला. त्या मातब्बराच्या घरी गुरुजी मैराळ देव कानडा, 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 हरिराजकांच्या दाढा, चला या मंडळीला हे देव दुर्लभ माणसं, हे पैशानं विकत घेतले जाणारे माणसं नाही. ऐक गोंद झाला पण मनात आलं तर माय सारख्यानं फोड केली तर त्याला आडवं करायचं काम ह्या माणसाच्या आज नाही. मी आता पहिल्यांदा सापडलो, त्यांनी सांभाळलंय मला. ही नाव मला प्रसन्न नाही द्या. हा आता बाकी नाही बोलायचं, बोलायचं गैरहाजरीचं नाही, हाजरीतलं बोलायचं. हा आता जे आहे ते आहे. हाजीर तो वजीर देवा. मैराळ देव कानडा, करी राक्षसांच्या दाढा. कोण ऐका, धन्य भाग्य रावणाचे त्याला देणे शंकराचे. 80,000 ज्याच्या कांता मंडोदरी पतिव्रत. गुरुनाम गुरुवरे वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे बोलायचे. त्या रावणाच्या दरबारात देव पंचायतनात कुलदैवत म्हणून जे पूजल्या जात
त्या देव पंचायतनातील आलेखातलं नाव आहे खंडेराव महाराज. ऐका, खंडे नवरात्र चालू आहे, आपण चरित्र अगदी थोडं ऐकूया. मल्ल नावाचा दैत्य मारला, मातलेला दैत्य. कसा मारला, काय मारला, मार्कंडेय पुराण पहा की हाय घटना आहे की नाही. मारल्यानंतर मल्ल मारला म्हणून देव पंचायतनात आलेखात गर्जना केली. आजपासून श्रेयनामावली मल्हारी काय म्हणायला मल्हारी. येळूच्या काठीनं मारलं देवा. कशानं मारलं? हा, म्हणून आपण जय जयकार करतो. येळकोट येळकोट मोठ्यानं जय मल्हार. देव पंचायतनातील दैवत्व स्थानमान अग्र पूजेचा गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा पूजून दिसतो भागणार नाही. कुल दैवतेला पाचारण केल्याशिवाय जमत नाही. आपली कुलदैवता कुडकुड विचारली जाते शुभ कार्यात. ऐका बरं, प्रासंगिक अवधान महत्वाचे आहे. महाराज खंडराव महाराज जे कुलदैवत म्हणून तुमचं माझं देव पंचायतनातील देवसृष्टीतील अग्रपूजेचं स्थान मानाचं दैवते, मानी दैवते आहे का नाही. त्या दैवताची सेवा आपण प्रतिवर्षी करताय. हा यज्ञ भव्य स्वरूपाचा समापन्न करताय. या यज्ञाला तनाने मनाने धनाने श्रमाने शामिल असणारी सगळीच मंडळी हो. तुम्ही असं म्हणताय स्थानमान देत असताना कुलदैवत म्हणून पूजल्या जातो. पण काय मातब्बरता असेल, काय अशी मातब्बरता होती काय. खंडेराव ज्याचा नावी नित्य रोज आईना दावी. परिभाषा पहा किती कोटी. देव पंचायतनात 33 कोटी देवबंदी खाण्यात घालणार आहे. पण तुकोबाराय म्हणतायत रघुवीरी केला फस्त. म्हणे आईसा मस्त रघुवीरी केला फस्त. आता मग ते देव पंचायतनातील अग्रपूजेचं स्थान मान कुलदैवत म्हणून पूजल्या जात. पण अशी अभंग का आहे का नाही. हा, एमएच 50च्या पुढच्या ज्या मावशा कीर्तनाला त्या म्हणतील हा आपल्या मुळावर का उठला मरुदिरी सासू. हा, खंडेराया आता दरबारात बसलून सासू मध्ये तुमची माझी सोडा. सिद्धाला सासू आहे, साधकाला सासू आहे, वैष्णवाला सासू आहे, वारकऱ्याला सासू आहे, योग्याला सासू आहे, जप्याला सासू आहे, तप्याला सासू आहे. असं तुम्ही पूर्णत्वाला नेता. नारळ मी देऊन टाकेल. वाटी कधी झाली पाहिजे जेव्हा थोडंफार आवरेज मध्ये कमी अधिक झालं की सांभाळणारी कधी लागायची. का नाव महाराज प्रत्येकाला सासू आहे. कोणती सासू ही तुमच्या माझ्या संसार प्रपंचातली सोडा. ती असेल किंवा नसेल. पण ज्या वेळेस बाल्यावस्था संपली तारुण्यात पदार्पण केलं. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर नाथ बाबा म्हणतायत एक विखारी विषारी सर्प तुम्हाला मला टसला. त्या सर्पाचं विष इतकं भयंकर आहे. त्या विषाचं गुण सामर्थ्य इतकं महाभयंकर आहे. विष अखेरपर्यंत उतरलं नाही. कुणाकुणाचं उतरलं माहिती. ज्याने कूट आणि स्फुट प्रकरण पाहिली. संत मालिकेचं आशीर्वचन आशीर्वाद घेतला. पाय धरले. त्या मार्गाने चालला. त्या सिद्धतेत राहिला. त्याच्या बाबतीत त्या विषयाचा गुणधर्म प्रादुर्भाव जाणवला नाही. जो तारुण्यात पदार्पण केल्यानंतर त्या विषयाला बांधल्या गेला. नागबाबा म्हणतायत त्या सर्पाच्या विषयात काय काय विकारी ऐका म्हणजे अभंगाचा मुख्य दरवाजा कळेल. आधी नागबाबाचा नागबाबा म्हणताय काय लोभ सर्पटंक न करू काय. 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 वर्ग संपत्तीने दग झाले पाय. 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 अशा लहरी तापला हा देह. अशा लहरी तापला हा देह. अशा लहरी तापला हा देह. अशा लहरी तापला हा देह.
लोभ सर्प डंखला करू काय, स्वार्थ संपत्तीने जड झाले पाय, अशा लहरी तापला देव. अकाउंट दिले तरी माझी आशा राहील काय, वर्षी 500 द्याय पाहिजे. अशा लहरी तापला हा देव, तृप्ती वारा घाली गुरु माई. विकारी विकार प्रत्येकाला त्रास देतात. ऐका, तारुण्यपणात केलेलं पदार्पण, सिद्धाची दशा, साधकाची दशा, साधुत्वाची दशा, योग्याची दशा, जप्याची, तप्याची, संन्यासाची, दैवत्व जरी असलं तरी पाहत आहे. सासू कोणती माहिती का? मी पणारूपी सासू, तुमच्या माझ्या पाठीमाग लागलो. एका कडीत बिडीत आपण अटकलोय तेव्हा मी आणि माझं. जिथं मी आलो त्याच्या पुढे जोडले जातो काय, माझं घर, दार, गाडी, ट्रॅक्टर, सायकल, गडी, माणसं, कीर्तन. ऐका, आपल्या आपल्या मनाला इशारा. जुन्या लोकांची मन फोल नाही द्यावा. माझं माझून कबाड होत. ज्याला माझं म्हणतोय ते आपला आहे का? आहे. माईक कोणाचं आहे? त्यांचं आहे. त्यांचं आहे. माझं मन नाही द्यावा लोकांना. कशाच आहे? त्यांचं नाही. मग कीर्तन झाले जाऊ तू दाजी तू उद्याची पंचायत करतो का? आपलं नाही, काहीच नाही. ऐका, आपलं काही इथं आपलं काही इथून घरी चला. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. 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 मेरा पाठी सर्व राहिले, मेरा पाठी सर्व राहिले, कुठतील धागे गोरे. राण्या मायेचा दादा नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी. अर्मदाचिले गलबाड्या माझे माझे म्हणून, हल्दी नाचले गलबाड्या माझे माझे म्हणून. हल्दी नाचले गलबाड्या माझे माझे म्हणून. किती समर्पक दाखलाय हो. टाळी वाजवा आमच्या मते गुरुजींचे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्व राहिली, नाही आपलं कोणीच नाही दादा, आपलं कोणीच नाही. पण मी आणि माझं या कबाडवजात दबलोय, आपण थांबलोय, स्थिर झालोय. ऐका, नाथबाबा म्हणताय, जन्मा आली वाया गेली, गुंतू गुंतू मेली माझे माझे म्हणून या. मी आता बाकीचं सोडा माझं, हे आपलं आहे का? हे आपलं आहे का? तेच हात आहे. कोणती हात? ज्या हातानं रात्रंदिवस टाळ वाजवला, बचत केलं. MH50च्या 60च्या पुढे गेले ना, त्या हाताचा थोड्या लाटला काय ना कापड व्हायला. तुमचं पहा, आमचं चाललं का तुम्हाला एक वाढ. बशी हातात धरली तर तोडवत नाही. आता डगमग करत चहाची बशी खालायची. कधी कधी ते डोकं तेच 15 दिवसाला डांबडी करून आपल्यातलं जाती सवाला काही ठेवायची, वर उठवायची नाही. आपल्याला 12,000ची लाख करायची. लाखाची 12,000 कावा खरे नाही. ती काय नाही थांबत का? 5 तत्वाचं ऊस नाही. किती तत्वाचं देवा? देह हा पाचाचा आणि शकी
कधी मंदिरात न जाणारा, कपाळाला गंगा न लावणारा, गळ्यात माळ नसलेला, कुठलाच परमार्थिक अधिष्ठान न जपणारा, तो देखील म्हणतो देह हे धन. आपण माझं मानल्याशिवाय राहतो का? आपलं काहीच नाही. हा 5-7 वाजता ऊस ना आणलेला आहे, समर्पण दाखले इथं. मी काय बोलल त्याला प्रमाणे मती गुरुजींकडे. तेव्हा 5 तत्वाचा ऊस नाही, पण आपल्याला घमेंड आहे. पण याच्यात बदलाव आहे. बाल्य अवस्थेत होतं तसं तारुण्यात नाही, तारुण्यात झालं तसं म्हातारपणात नाही, म्हातारपणात आहे ते शेवट अंत काळाला. त्याच्यातलं काय मागं पुढं होईल सांगता येत नाही, कारण हे आपलं नाही. पण याला जोडलंय, याला चिटकलंय ममत्व. काय मीपणा रूपी सासू. 5 तत्वाचं एकत्रीकरण झालं ना आपल्या स्वाधीनत्वात. पाप पुण्य समान समी. पण हा गोंधळ एकत्रित करून दिल्यानंतर संत मालिका दाखला देते काय? पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ. बरोबर दी सदा दिली बोल दरुज आहे. बापडेपणा करू नको, खिडकीतून डोकू नको. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. मी माझं, मी माझं, एक माझा आहे कवर म्हणायचं. बोला ना. तो पिवळा होत नाही कवर, तो पिवळा करून आणला माझा म्हणायचा. आणि त्यात का तुम्ही मोटरसायकल निघालेली असो पाना कशी गोड चिटक. एवढ्याच सणावाराला देव जावं एवढ्या काय एवढ्या. हा ठकूबाई साखरायला म्हणाली पाय ना कसा लक्ष्मी नारायण. हा बदल ममत्व पुढं नाही. आता ऐका, खंडे नवरात्र चालू आहे, आरंभ आहे आज. मुहूर्त मेढे यज्ञ सिद्धीला नाही. जीवनातील दुःख, दारिद्र्य, क्लेश आणि भय, भीती, विकार दूर होईल. कधी होईल? चंपा षष्टीचा पर्व काल अशी प्रार्थना करा माईला म्हणतात. काय घराची नंती नाही, माझी सून नाही येते. कोणी सुना नाही असा निश्चय करा. का पूर्वीचा काळ होता देवा, त्यावेळेस त्रास होता. इथं भोगलेल्या महिला बसलेल्या, सासूर वास होता. आता वास उठलाय कोणाचा, जमूच देत नाही. कोण मला बोलायला लावणार. उंची नाही आता ती येतपर्यंत नाही जमायचं, पण थोडा टाइम तुम्ही साक्षीदार घ्यायचे. मेलो गेलो आधी तुम्ही सावध राहा, तेवढं स्वप्न राहील. आताच आशीर्वाद. आता ऐका, सुना नाही विचार करा. माई सासू नाही बोलत, सासू नाही आवाज देत, माझी माय आवाज देते. दिवसातील ममत्व नुसतं माहेरात नाही जपायचं, सासरातही जपलं पाहिजे का नाही बोला. ते ममत्व आपल्याकडे थोडं उलटा पालटय. कसं माहितीये, तुमचा भाऊ तुमच्या भेटीला आला. कोण आला? भाऊ. घरी आमचा भाऊ. तुम्ही पाहुणा आला म्हणून भजी काढली. काय काढली? गुलगुली काढते तुम्हाला. गुलगुली. हा वा, जमलं बाय तुमचं. मला ते मी डायरेक्टर झालोय. गुलगुली काढले, पंगत बसली. ममत्व सांगायचे मला. काय बसली? पंगत वाढायला आले. 2 का होईना भजी. कोणाच्या भावाला काय खरं त्यानं माहिती ना. आपण आता मारला कोणाला भजी जास्त, कोणाचे
कोणाच्या आमच्या का तुमच्या कोणाच्या तुमच्या म्हणजे तेल मीठ पीठ आणायला आपण ये मग आता ही थोडी बामटी राहिली इकडे जाऊ तुम्हाला बरं वाटेल तुम्ही माझ्या पुढच्या वर्षी बोलवा बघा वशिला नाही ज्याचा आहे वशिला त्याची कुत्री ज्याचा नाही वशिला त्याची माणसं कम्प्लीट चालायचं आता ऐका आता ही मोहम्मद बाबा बरं का पाठचा भाऊ सक्का भाऊ आपला भाऊ धर्म सहयोगाने लोक म्हणतात हो जे जन्माला आला तो स्वतंत्र जन्माला आला त्याच्यामुळे आपल्या डिवायडेशन झालं विभक्तपणा झाला आणि आपल्याला आल्या भावाची परिस्थिती थोडी खालावली बुवा थोडी बिकट प्रसंग झाला तो काय म्हणला माहिती का अण्णा काही नाही जास्त नाही 20,000 रुपये दे 8-10 दिवस किती मागितली मोठा काय म्हणला माहिती अप्पा तुझं जसं आहे ना तसंच माय आता काही त्या साडाचा फोन आला कोणाचा साडू काय म्हणला माहिती का काही नाही साडू भाऊ थोडा व्यवहार बाकी आहे काही नाही 7,000 लागत नका आता ती उघड नका 60 कमी पडते किती कमी पडते काळजी करू नका लगेच फोन किती आपलं मत सुद्धा बदललं का नाही भाई बहन को कोई नहीं माने भाई बहन को कोई नहीं माने शादी को सन्मान भाई बहन को कोई नहीं माने शादी को सन्मान आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया खावा सुप्रमाणे टाळी वाजवाय भाग्यवान आहे तुमच्या हर एक नियोजनात अशी हिरे गारगोट्या चमकणार नाही वा हे देवाकडे खंडराव महाराजाकडे हीच प्रार्थना आहे असंच ऐश्वर पारमार्थाचं तुमचं टिकून त्याच्यात मग आमच्यासारखे आता गाठ पडत एका दिवशी परवा गाव नाही सांगत मी काही म्हणजे ती वाजवायचं 2-2 रुपयाला आठवणीच नाही आपलं वर्जन थोडं येत पहिली वडिलाचा माझ्यावर आशीर्वाद आता जमून राहील आता जमला आता भूमी असं आहे कुठपर्यंत आलतो हा आणि साली आपली पाठची बहिणी पाठची ती नांदते काय चुक दुःख आहे ती बघते पण इकडे जरा ना कधी सांगत नाही काय त्रास आहे काय व्यथा आहे काय व्याधी आहे पण ती कधी मध्ये आली ना येऊन गेली तिची बोलवण केली ना केली पण तिच्या गैरहजेरीत तिला येडं मानणारा भाऊ आमची आकाय न केली आणि मी येऊन गेला पाहत होतो मग काही बाजार होतो माझ्याकडे पुरावा आहे वर्जन पण कम्प्लीट बरं नाही करायचं बहिणीला म्हणे वेळी मेहुनीला मूळ धाडी हे भयानकपणा आहे हे ममत्व तुम्हाला मला त्रास देतोय त्रास काय देतोय त्रास हे ममत्व जोपर्यंत तुटत नाही संत मालिका म्हणताय देवा एक उपकार कर काय उपकार कर माहिती का एकदा ह्याचा विसर पडला देहाचा विसर पडला
एवढा न्यायनिष्ठ माणूस नाही भेटणार आहे ते. शरीर संबंधाचे नाते, नात्यात उत्सवात सुखदुःखाच्या प्रसंगात अधिष्ठानात व्यक्ती पाहिजे. पण माझ्या करता कीर्तन हा एक धर्म आहे. हा, त्याला खंडता देऊन मी पूर्ण वेळ तिथं नाही. मग काय करावं? दोही ठाई तुका. हा, हे काम केलंय आज ते मला चाल मारतानाच माहिती. बाबा तुम्ही असाच आशीर्वाद देहाचा विसर पाडी पडतो का आपल्याला? विसर नाही. आणि मग कधीपासून त्रास देता माहिती? झोपेतून उठल्यापासून म्हणजे सकाळपासून झोपेपर्यंत. झोपेत म्हणतो कोणी एखादं म्हणतो घर माझं आहे, गाडी माझी आहे, बंगला माझा आहे, ट्रॅक्टर माझा आहे म्हणतं का? म्हणतं का? नाही म्हणा. दिवसभर बरडते. काय म्हणू मायकरपा, काय म्हणू माझं झोपेत नाही. विसर कधी पाडला जातो माहिती का? आपल्याला काही व्याधी झाली, काही रोग झाला, काही विकार झाला, डॉक्टरनी सर्जरी सांगितली. दीपकराव काय सांगितलं? म्हणजे ऑपरेशन अशा अशा तारखेला ऍडमिट व्हा. बोलली बिगर बोलीचा कोणता डॉक्टर काय करीत नाही? मायकरपा काय करीत नाही? का करीत नाही माहिती? बिगर बोलीचा डॉक्टर ऑपरेशन करीत आपण. पण आपण डॉक्टरला जिवंत ठेवणार ठेवू का? नाही ठेवू शकत. डॉक्टर आधी काय पडितो याला बोल देतो म्हणजे याला काय पडेल आपण म्हणतो. ते आपल्याला दिसत होतं बा, ते कापायचं, टपटप वागायचं, कमरापासून खाली काय चालू काय कळत एवढा कधी म्हणजे काय पाडलं जातो? विसर. हे ममत्व आहे ना आपल्याला त्रास देणार आहे, भयंकर त्रास. आता खंडराव महाराज जेजुरीचा खंडोबा, पंढरपूरचे पांडुरंग परमात्मा वेगळे नाही, भिन्न नाही. हे ममत्व सोडायचं. काय करायचं माहिती का? जी झालंय ना, जी चांगलं घडलंय ना, ती त्याची कृपा आहे. कुणाची? खंडराव महाराजाची कृपा आहे, देवाची कृपा आहे, देव पंचायतानाची कृपा आहे. मेरा आपकी कृपा से सब काम बन रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. असं म्हणा मुकुटजी बाबा. कोणाच्या बाबतीत? देव कसा माहिती? मुकुट श्री मोर का मेरे चित्त चोर का, दो नैना 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 दो नैना सरकार के कटिले हे कटार, दो नैना सरकार के कटिले हे कटार. आमच्या पदरी झाला नाही एखाद्या आता जमूनच पण आता मग का हो? ज्यांचं दास्यत्व केलं, ज्यांचं शिष्यत्व केलं. परभणी जिल्ह्याला आता लागून जिल्हा आता विभक्त झाला. हिंगोली जिल्हा 5-25 वर्षाचा काळ नरशीचे नामदेवराय. त्या नामदेवरायचा नेहमीच्या देवाची कमरेवर कटीवर हात नाही, त्याचं दर्शन आम्ही घेत नाही. त्यांच्या शिष्या जनाबाई महाराज गंगाखेडचं जन्मस्थान. त्या जनाबाई महाराज नमस्काराला कोणाकडे गेल्या? झोपले काय? कोणाकडे? खंडराव महाराज. असं का? कारण बघा आपण पार्ट्या पाडल्याशिवाय राहत नाही. माणूस माणसात पार्टी पाडली, गट करील, नवल नाही. लोकांना देवात सुद्धा गट केली का नाही? एखादा खंडराव महाराजाचा भक्त असेल तोच पाहिजे. काय काही यज्ञाचं तोच पाहिजे, जागरण तोच पाहिजे, कीर्तन तोच पाहिजे. त्याला काय करायचं? तू भांडाऱ्यावाली, बुक्यावाली, काहीतरी कोकावाली केले का नाही आपण? वाटत खरं बोला, तुम्हाला मग समज शपथ झालं का नाही? आपलं झालं का नाही? एखादा खंडराव महाराजाचा बघतोय तो पाहिजे, काही ते डिपार्टमेंट वाटून दिलं. तसं नाही, काम असं कसं असं कुठलाही देवाचं काम आणि ते भगवंताची सेवा आहे, इमानदारीनं करा. ऐका महाराज, खंडराव महाराज पण नरीश पांडुरंग परमात्मा भिन्नता नाही, वेगळं नाही. का? दरियेली सोंगे दरियेली सोंगे येण्यावधी पांडुरंग येण्यावधी पांडुरंग येण्यावधी पांडुरंग येण्यावधी पांडुरंग येण्यावधी पांडुरंग येण्यावधी पांडुरंग दरियेली सोंगे अवधी येणे पांडुरंग भले भले अवधी येणे पांडुरंग अवधी येणे पांडुरंग दरियेली
पंढरपूरला गेले पांडुरंग परमात्म्यात खंडोबा महाराज पा, जेजुरीला गेले खंडोबा महाराजात पांडुरंग पा. ही सर्वाभूती पाहे एक वासुदेव याची दृष्टी ना त्याला देव सिद्ध साध्य होतो. कळले बाबा आपल्या पुढे कोणाला नाही, कोणाचं ना घडत नाही बाबा. ऐका नाही, माझा आरंभालाच वाक्य होतं देव नाडी पाहून पुढी बांधली. आता मला वाजाय सगळं ना गणित किती केन कसं वाजायचं लोक चालणार. इथं बोलेल कटिप टाकेन देखील टाकेन देखील टाकेन कटिप टाकेन कटिप टाकेन कटिप टाकेन दुकानात वाजायचं म्हणजे नेमतो बोल बोलता हा बहू सोपी करणी करता हा बस बोलत वयाला आलं. मराठ हे ममत्व त्रास देते कधीपासून काका जन्माला आल्यापासून मर्यापर्यंत, झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला आणि मला हे ममत्व म्हणजे माझे पण सुखात घालतंय का दुःखात? आपल्या आपण विचार करा कशात घालतंय? दुःखात. जनाबाई खंडराव महाराजाला म्हणताय खंडराव महाराज तुम्ही मल्ल मारला, हा सृष्टीत विकारी खेळात दैत्यावर अधिराज्य केलं, माळसा कांताय तुम्ही भोले बाबाचा अवतार आहे, कलियुगातली सिद्धता आहे. तुमच्या चरणार विंदे माझा नवशी काय ही मी पणारूपी ममत्वरूपी सासू ही प्रत्येकाला घायाळ करते. मी आणि माझं या ओझ्यात दबावते. काय कर महाराज? खंडेराया तुझं करीते नाव तू, खंडेराया तुझं करीते नाव तू, खंडेराया तुझं करीते नाव तू, खंडेराया तुझं करीते नाव, खंडेराया तुझं करीते नाव तू, खंडेराया तुझं करीते नाव तू, खंडेराया तुझं करीते नाव तू, खंडेराया तुझं करीते नाव तू. करू दे सासू खंडेराया, करू दे सासू खंडेराया, खंडेराया तुझं करीते नाव तू, खंडेराया तुझं करीते नाव तू. करू दे सासू खंडेराया, करू दे सासू खंडेराया, खंडेराया तुझं करीते नाव तू, खंडेराया तुझं करीते नाव तू. गोड गातायत आमचे कान्हो महाराज. मरू दे रे सासू. सासू काढाली ऐक अंगावर ओढायची नाही. कोणती सासू? मी परत विचारित राहतो कोणती? हा मी पण आरोपी ममत्वरूपी सासू मरू दे. आता बरं ती सासू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आसरा करतो. कोण माहिती का? मी पण म्हणलं का त्याच्या पाठीमागं अभिमान अहंकार लागतो. माऊली म्हणताय विशेषण लगे ज्ञाना पाठी आणि सज्ञानाच्या जुरी कंठी नाना संकटी नाचवी. अभिमान कोणाला होतो? अहंकार कोणाला होतो? त्याच्याकडे काही असलं त्याला ऐका उग थोडे लोक आहे बँकेत कोटीन द्वाराला काय थोडे बाकीचे तीनच 500च्या मोठ्या वरून टाकले उडून टाकले. साऱ्या गावात निघाले. आपल्याकडे नाही पाहायचं आपल्या फकीर माणसं ऐकून वाजू नये ऐकत वाढल्याशिवाय राहत ऐका. नमस केला मी पण रूपी ममत्वरूपी सासू मरू दे. सासू जोपर्यंत जिवंत आहे ना आसरा धरून राहतो. सासरा कोणता सासरा? तुमचा माझा या कीर्तनात सांगायचा नाही. कोणता सासरा आहे माहिती का? अभिमान रूपी सासरा. त्या सासऱ्यानं काय केलं माहिती का? नाडलं प्रत्येकाला. अभिमान कोणाच्याही पाठी लागेल कोणाच्या नाही. ऐका मला किती ज्ञान आहे त्याला किंमत नाही. किती सोच बरे कथनी पठनी करुणी काय
वाचोनी रहनी वाया जाय. माणसं म्हणावीत माघारी भाऊ खूप ऐश्वर्य आहे कोणाकडे वाढकरी हो शिवाची परमार्थ करतात. त्याला काय म्हणतात नाही जैसा दागी तैसा नाही तरी का देवदुरी आहे. जमण्याकरता काय माहिती का विकारापासून दूर राहावं लागतं. बाबा करगी बाबा कशापासून तुम्हाला मला ग्राफ नाही कशा मला नाही किरत नाही अशी मानणारी नाही बाबा तुझी मांडली 3 एकर बाग मारलाय आपला बापही असा त्याच्या आधी आजाई वावर आपलं नाही भाऊ सांभाळायला काय सांभाळायला इकायचा अधिकार आपल्याला. वाढवता आलं तर वाढवा पण अशा पद्धतीचा सासू गेली. सासरा सासरा कोणता अभिमान रूपी सासरा कोणा कोणाला नाडतो. तुम्हाला मला नाडेल यात नवल नाही. शास्त्रात विधी विधानात विद्वान राजा आहे विद्वान बाप आहे. त्याच्या उदरी पदरी जन्माला आलेली संतती ती देखील उच्चतम कोटीची विद्वान आहे. किती विद्वान आहे माहिती का. आईच्या उदरात 12 वर्ष राहिलेलं. किती वर्ष तुम्ही आणि मी आईच्या उदरात थांबलो. किती दिवस 9 महिने फार फार तर पुढं. पण हे किती वर्ष राहिले किती वर्ष 12 वर्ष. जन्म झाल्यावर देखील बाळा आले हो बाप त्यांना माहिती होतं भिकारी काय त्रास आहे हा मोहमाया आहे. तो अभिमान त्यांच्याही पाठीमागे लागला. शास्त्र कोणता पुरावा आहे का. ब्रह्माचे पोर एका खेळाशी भ्याले 12 वर्ष लपाले कापत कापत बाहेर आले. नगरची पळून गेले नगरची पळून ऐक फेरिया तुझ सांगतो ऐसे जाणून खेळ केली. ऐक फेरिया तुझ सांगतो ऐसे जाणून खेळ केली. ऐक फेरिया तुझ सांगतो खेळ केली. ऐक फेरिया तुझ सांगतो जाणून खेळ केली. जनाबाई महाराज प्रार्थना करतायत नवाज बोलतायत विकार घालवतायत. मी पणारूपी सासू मरुदेन सासरा कोणता आहे का अभिमान रूपी सासरा. तुमच्या माझ्या पाठीला गेल नवल नाही. ब्राह्मण कुलात जन्म आहे. बाप किती विद्वान आहे माहिती का. कीर्तनकार कीर्तन करतोय कथाकार कथा मांडतोय. प्रत्येक जण तत्ववेत्ता बोलतोय. पण जेवढी ग्रंथ संपदा आहे व्यासे ही अमुक ग्रंथ केले कोणाचं उच्चिष्ट आहे व्यासांचं. त्या व्यासाच्या उदरी पदरी जन्माला आलेलं कोण शुभ नागवेची पळून गेले रे. किती वर्ष राहिले आईच्या उदरात बोला पटकन 12 वर्ष पळाले. पळत असताना बाप काय असतो ऐका बाप टोपी मला दिली चप्पल फाटलेली अंगात शर्ट व्यवस्थित नाही. पण माझ्या मुलाने समाजात गावकीत बावकीत गल्लीत नातेवाईकात फिरत मिरवत असताना सूटबूट घालून साहेब म्हणून मिरवावं. एकमेव पात्राची अपेक्षा आहे. त्या पात्राचं नाव आहे बाप. कोण बाप. ऐका तुमचा माझा बाप नाही सांगत विद्वान बाप आहे. किती विद्वान अमुक ग्रंथ लिहिणारा कोण व्यास मार्ग पळत आहे. नावार देत आहेत कोणाला बोला हो मुलाला मुलाला वा नावार देत आहे. शुका अरे पुढे धावू नको पुढे धोका आहे. पण 12 वर्ष आईच्या उदरात राहिलेलं पळतंय. बाप आवाज देतोय शुका पुढे धावू नको. अरे धोका आहे रे नाही थांबत. जाता 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 ज्या अरण्यातून ज्या वनातून पडतंय तिथे एक सरोवर लागलं. काही स्त्रिया स्नान करतायत. 12 वर्षाचा तरुण आहे नग्न आहे दिगंबर आहे विवस्त्र आहे पळताय. लाजल्या नाही हाताला आलं मागू लाजल्या. पाण्यात आपल्या म्हाताऱ्याला राग आला. काय नाव म्हाताऱ्याचं गेलो हा म्हाताऱ्याला राग आला. म्हाताऱ्याने विचारलं का हो तरणा बाण इथून गेला लाजल्या नाही आता का लाजतायत. महाराज जे आता पुढे पळत गेलाय ना त्याच्या दृष्टीत स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. तुमच्या दृष्टीत जाणवला म्हणून लाजतो. कोण बोलते स्वतःची पाठ स्वतःला थापटणार आहे कोण
शुक का बापाला जे जमलं नाही ते मला जमलं. आईच्या उदरात ज्ञान आहे, ममत्वाला अडकणार नाही, अहंकाराला अडकणार नाही, बापाच्या लक्षात आलं हे थांबणार नाही. अधिकार बापाचा एवढा होता, हाक मारताय लेकराला, शुका पुढे जाऊ नको, थांब, धोकाय, वाहू देत नाही. पण ती वनातील फुलं फळं हाकेला वाहू देणारी एवढा अधिकार संपन्न बाकी. पण ऐका, अभिमान रूपी सासरा, बापाने सांगितलं नको थांबू, पण पुढे जाताना, फिरत असताना, मिरवत असताना, विहार करत असताना विदेही राजाची नगरी लागेल. त्या राजाचं नाव आहे जनक राजा. कोण राजा? जनक. त्या जनकपुरी जा, दर्शन घे जनकाचं. का? तुका म्हणे राज्य करिता जनक, करिता जनक, अग्नी माझी एक पावले. विदेही राजा. अरे नगरी लागली, 9:15 वाजत आलेली होती, दुसऱ्या चरणाला स्पर्श चाललाय. आता राजाला भेटायला जायचं, तसं जाऊन जमल का? टोप्या सांगितल्या होत्या, आणल्या नाही, पण जाऊ दे, आपलाच माणूस आहे, पाहू पुढच्या वेळाला. हातात राख घेतली. काय घेतली? काय घेतली? राख. काय घेतली? नग्न दिगंबरी. कसं जायचं नग्नावर? राजाच्या दरबारात. अंगाला वलकलं बांध. काय बांध? वलकलं. लज्जारक्षणार्थ बांधलं. गेलं ना अडवलं द्वारपालाने. सांगितलं पुढे जायचं नाही, म्हणजे अडवलं. मध्ये जाऊन सांगा मी शुक आलो. कोण आलो? मी कोण आलो? शुक. विदेही राजा आहे. राजाने आतून निरोप पाठवला, जाऊन सांगा संग त्यक्त्वा सुखी भव. काय निरोप आला? संग त्यक्त्वा सुखी भव. प्रत्येक बोल माझी मी तुमच्याकडून सांगतो. संग सोडानी सुखी हो. काय सोड? अभिमान सोडानी सुखी हो. म्हणजे काय सांगाय? हातात राख आहे, अंगाला वलकलय, पुन्हा काढून फेकून दिली, दिगंबर झाली. राखाही फेकून दिली, पुन्हा आवाज सांगितलं जा मालकाला जाऊन सांगा, राजाला जाऊन सांगा मी कोण आलो. कोण आलो? शुक. पुन्हा त्याच निरोप आला, संग त्यक्त्वा सुखी भव. लय वेळा घडलं, मग लक्षात आलं बोलण्यात चुकतोय. काय? अभिमान. अभिमान लागे शुकाची पाठी, अभिमान लागे कुणाच्या? शुकाच्या पाठी लागला. व्यासे उपराठी दृष्टी केली. अभिमान रूपी सासरा आहे. आसरा तुटत नाही तोपर्यंत सासरा. तिळ मात्र दारी समान भार देवा. तुका म्हणे थोरपणी नरकी घाली अभिमानी. अभिमान रूपी सासरा आहे. अहो शुका सारख्याला नाडवतोय तर आपल्याला नाही नाडवणार का? सासू मेली मी पण रूपी, पण अभिमान रूपी सासरा. सासू मेल्यावरी तुटेला. कोणाचा आसरा तुटे? सासऱ्याचा. कोणत्या? कोणत्या? अभिमान रूपी सासऱ्याचा. गोकुळबा आसरा तुटला. सासू मेल्यावरी तुटेल आसरा, सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मेल्यावरी तुटेल आसरा, सासू 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 मेल्यावरी तुटेल आसरा, सासरा खंडेराया मरू दे सासरा खंडेराया.
वारू खंडेराया तुझं करीते नवरू खंडेराया तुझं करीते नवरू खंडेराया तुझं करीते नवरू खंडेराया तुझं करीते नवरू खंडेराया तुझं करीते हिमाळसाधिकांतधिपती खंडेराव महाराजा जनाबाई प्रार्थना करतायत काय देवा मी पण रूपी सासू अभिमान रूपी सासरा सासरा तुटेला असरा सासू मेल्यावरी मरू दे सासरा कोणता सासरा कोणता अभिमान रूपी सासरा आणखी एक पात्र आहे आणखी एक शरीर संबंधाचं नातं आहे काही शब्दात शब्दरचनेत बदल केला आता समाधानजी महाराज चुंबळे आता आमचं नातं दाजी हा शब्द बरा आहे तो दाजी बदलला आता त्याच्या पुढे आलं काय जिजाजी काय आला जिजाजी गेलो जिजू भावाच्या भाऊजाईचा आनंद जिला देखवत नाही तिला म्हणतात अवघड भयानक काळ येऊन ती सुद्धा संतांनी रंगवली ऐकायची कशी माहिती वटीत घेवणी गुलाल वटीत घेवणी गुलाल वटीत घेवणी गुलाल वटीत घेवणी गुलाल सख्या मेवणी संख्य बोलाल सख्या मेवणी संख्य बोलाल तिचा नवरा बोलता जहाल तिचा नवरा बोलता जहाल शिंगा प्रकरणी द्यावा कोणतं मी चांगली घसून मग आपला असं ज्या कामाला गेलं ते ऐकून काकाला जायचं गाडगं लावायचं मेवणी कधी योग आला तर सांगत पण आता त्याच्या पुढचं रूप की कोणतं ननन कोणती ननन तुमची नाही कोणती इच्छा रूपी ननन कोणती आशा रूपी ननन कोणाकोणाला त्रास दिला नाही कोणाकोणाला त्रास दिला आशा उपदली भगवंत नीच वामनत्वाले त्याशी तुम्ही धारण करून भरावं लागलं कोणाला त्रिपाल भूमीच्या उद्देशाने दान मागावं लागलं कशानं झालं इच्छेनं सगळ्याला घायल केलं ऐक पार टेकला कधी तरी म्हणतो मला वाटे माझी एवढी इच्छा आहे या पंचवार्षिक मला काही इच्छा भयानक इच्छा शक्ती चांगल्या मार्गातली असली ना बघराव कल्याण विकृती दर्शक असली का मग अवघड होत आहे अन्न पदार्थ गोडे खाणं गरजेचं आहे जेवण झालं पान खायची इच्छा चांगली का वाईट बोला ना म्हातारी माणसं बोला सुपारी आवडत नाही म्हणून सोडली का चावत नाही काय झालं आवडत होती जवळ रप कातरी खाली साठीच्या पुढची पण साठीच्या पुढची बाबा आता 2-3 मारले किती चावत होत तर कच्च चावलं हो सोमवार पाहिला नाही एवढं करेल काय केलं काही एवढी फक्त आता मग वर्ष भरलियासाठी मग वर्ष भरलियासाठी तुझ्या हाती येईल काठी तुझ्या हाती येईल काठी तुझ्या हाती येईल काठी सावमेना भाकर रोटी सावमेना भाकर रोटी सावमेना भाकर रोटी सावमेना भाकर
इच्छा सोडित नाही कोणाला सोडित नाही. घात केला घात 60,000 वर्ष तपश्चर्या केला कोणी कोणी विश्वामित्राने. पण कुत्रा होऊनी हिंगेवनी आता ऐका. मग कामाचे निध्याये ब्रह्मा कन्ये धरो गाये पराक्षरे केले काय भोगिली पाहे दिव्या दुर्गंधा. कशानं झालं इच्छेनं. कशानं झालं इच्छेनं. कोणाला घातला कशानं इच्छेनं. नारद भोजन करणार नारद कळी लावायचं काम सोडा. भजनाच्या बाबतीत हात खांडा त्रैलोक्यात त्रिभुवनात नावे कोणाचं सोनवणे बाबा नारदाचं. कोणाचं नारदाचं बाबा. त्या नारदाला देखील इच्छेनं गायब केलं. काय झालं माहिती. इंद्रचंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. नारद जी की भई नारदी ऐसी नौबत गाजी. नारद जी की भई नारदी ऐसी नौबत गाजी. अजब झटका माई का डुबाया परमार्थ जोड़ा. अजब झटका माई का डुबाया परमार्थ जोड़ा. इच्छेनं. कशानं इच्छेनं. अजिबात करायची नाही इच्छा. लेख मला 500 देईल तुला देता येईल. कोण तुम्हाला सगळ्याला किती मला बोलायला त्याची इच्छा करायची जी दिलं ना देवान त्याची देवान दिलं देवानं. गोड काम केलं देवानं. दिवसभर शेती काम कष्ट काय असेल दिनचर्या 2 तास पारमार्थ कोणी काय देवान दिलं. इथं दिलंय ना इमानदारी इच्छा करायची नाही. नास्तिकाची इच्छा कळत करून टाकणारी परमार्थाची इच्छा पूर्णत्वाला नेणारी. सत्य संकल्पाचा सर्व करी पूर्ण. सासू मेल्यावर आसरा तुटेल कोणाचा अहंकार रूपी सासराचा. सासरा मरू दे सासरा मेल्यावर आनंद आहे कोणता अभिमान रूपी अहंकार रूपी सासरा नेला आनंद आहे. काय मरू दे ननंद कोणती मरू दे ननंद कोणती इच्छा थोडं माग. सासू कोणती तुमच्या ध्यानात राहत नाही. हेच आमचं खरं भागवत. शेतीला बरोबर चालू या गावात नाही तर दुसऱ्या तरी. हा दाजी कैदवर मला देव त्यांचा सगळ्यात छोटा काळजी. मी पणा रूपी सासरू अहंकार रूपी सासरा इच्छा रूपी ननंद राहत देणारी सारी करू दे. कोणीच ठेव नको मला एकटीला ठेव. कोण म्हणतोय कोण म्हणतोय एकटी राहू दे. म्हणजे शरीर संबंधाच्या नात्यातलं नाही याच्यात काय राहू दे. तुम्हाला सांगू किती सिद्धता करा किती उच्चांकाला जा बापाचा बाप ठरला नाही. शिकून पूर्णत्वाला गेलं. माझे श्री गुरु सांगायचे बाबा शिकून पूर्णत्वाला गेलो. 25 वर्ष गावात न आलेलो कुणाला न भेटलेलो. गावात येताना दाढी दाटा वाढून आलो. गावकीचं मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर माईक सिस्टम चालू केली आणि माईक मध्ये पुकारलं. जीवनात कोणाला काही शंका कुशंका असेल काही प्रश्न असेल देवाविषयी धर्माविषयी काही शंका असेल ती मला विचारावी. मी शिकून पूर्ण झालोय. मी पंडित पूर्ण झालोय. पांडित्य पूर्ण झालंय. बोला आणि विचारा या संवाद साधा. विद्वान बाई आहे. विद्वान तिला माहितीये की गावातून गेलेलं म्हणजे पूर्ण गावाला हे आपल्या गावचंच आहे. पण आता आवाजावरून ओळखलंय. तिला माहित होतं यानं संसार प्रपंचाला रांगोळी लावून गेलं. आता पूर्ण गावात आलंय. कोण बनून पंडित बनून साधू बनून महात्मा बनून. म्हातारी पुढे गेले म्हणजे महाराज माझा एक प्रश्न आहे म्हणे काय बाबा बापाचा बाप कोण काय काय लय ग्रंथ सोडून घ्या पण लय अध्ययन बापाचा बाप काय सापडला. मावशी मला माफ कर बाकीत नको आमचं नारळ नको पण कोणाला बोलू तो तिथं पडला होता. साधू महात्मा गावाच्या बाहेर निघलो. गावाच्या बाहेर निघलं. चालता चालता गोकीत चाललं. पुन्हा जायचंय जिथं अध्ययन केलं ते महात्म्याला जाऊन विचारायचं काय बापाचा बाप
पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, कुकर्म करणारी दिनचर्येत व्यवहारात अवस्थेत वाईट काम हाती आहे. ती गणिका देखील वेश्या गणिका ती सत्य लोकांनी माऊलीची उभी ऐका. तुझ्या आराधीन ऐके होती पुन्हा बोलावी तर कौतुके ती वैकुंठी तू गणिके सुरवाडुकेला. पोपटाचं नाव ठेवलं होतं राघव. काय नाव ठेवलं होतं? आणि आवाज देत होती कोणाला? पिंजऱ्यातल्या पोपटाला. पण या बाबाला वाटलं मला आलता हाक मारते वेश्या गणिका ती सत्य लोका. चला की पाहिलं हे चाललंय कोणीतरी महात्मा दाढी दटावालाय पंडित ते बाईनं ऐकलो हे बोंबलत चाललंय. काय पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण, पापाचा बाप कोण. ती म्हणजे महाराज थांबा, पापाचा बाप कोण ही सांगते. तुम्हाला रोख रक्कम 21,000 रुपये देते. किती देते? किती देते? फक्त मी उत्तरही समर्पक देणार. फक्त उमऱ्याच्या आत या, पुढे या. उमऱ्याच्या आत ते मागं पुढं रस्त्याला पाहिलं ओळखीचं एक गाडीहून जर पडलं ना माणूस आपल्याला किती लागले पाहत नाही. आपल्याला कोणी पाहिजे जसं साधून पाहून घेतलं तर कोणी केलं उमऱ्याच्या. म्हणले माऊली सांगा पापाचा बाप कोण, द्या तेवढे पैसे. हे बाई 21 रेडी. पापाचा बाप कोण हे मी तुम्हाला सांगणार पण त्याच्या अगोदर माझं ऐका. उत्तरही देते 21ची 51 देते. किती देते? 51. फक्त या बैठकीत पलंगावर बसा, पुढे बसा. साधून विचार केला उमऱ्याच्या आत आलोच आता फक्त पुढे बसायचंय. पलंगावर बसले पैसे किती आहे? 51. बसलं म्हणले माऊली द्या तेवढी 51. बाई मोजले किती आहे? 51,000 आहे. उत्तरही देते पण ऐका 51चे 1,00,000 रुपये देते. अर्ध्या तासात आत जेवण बनवते. काय बनवते? मी बनवलेलं जेवण तुम्ही 2 घाट जेवा. किती पैसे देणार? 1,00,000 रुपये. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार. म्हणजे अर्धा तासाच्या आत आवरा. म्हणजे काय अडचण नाही. संपले म्हणजे झालं जेवण तयार. ती म्हणली 1,00,000 रुपये नाही 1,00,000 घ्या. किती घ्या? 1,000. पण ऐका जेवण अन्न पदार्थ समोर आहे, जेवता ताट समोर आहे. जेवण तुम्ही करणार ना पहिला घास मला माझ्या या पापी हातानं तुमच्या महात्म्याच्या मुखात भरून द्या. किती देते? किती पैसे द्या ना? बापाचा बाप कोण ही देखील ऐका दाजी. ती म्हणलं 1,00,000 भेटणारे पापाचा बाप कोण हेही करणारे. अन्न पदार्थ उचलला त्या माऊली साधूच्या मुखाजवळ नेला. महात्म्याच्या मनात आनंद आहे. पुन्हा मागे जाऊन मी उत्तर देणार आहे काय पापाचा बाप कोण आहे. आणि फक्त एक घास घ्यायचा आणि किती पैसे घ्यायचे? आग केलं. त्या माऊलीनं उजवा हात जसा पुढे नेला होता तसा डाव्या हातानं किरणजी बसल्यानंतर साधू गाल फोडायला लागलं. झालं काय? भले महाराज अजून कळालं नाही पापाचा बाप कोण. 21,000 करता का घरात आले उमऱ्याच्या. 51,000 करता पलंगावर बसले. 1,00,000 रुपये करता जेवायला तयार झाले आणि 1,25,000 करता माझ्या हातानं जेवायला तयार झाले. बापाचा बाप कोण आहे? लोभ. कोण आहे? लोभ. त्या लोभीपणानं घात केला हे विकार आहे. जनाबाई म्हणतात खंडराव महाराज अवघे मारू दे. कोण? काम, क्रोध, लोभ, ममत्व, मीपणा, अहंकारपणा आखे जाऊ दे. मला काय राहू दे? एक राहू दे. हाय काय? भाव शुद्ध झाला, अंतकरण विकार रहित आलं. देवदूत म्हणून खंडराव महाराजाकडे ही सिद्धता आहे. कळाली ना? आता हात उंच करा. कीर्तन कळालं ना? वा धन्यवाद. वा 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 वा. एवढे हात घ्या बघतो. काटा पोपडीची सुद्धा घ्या. गोड भजन करूया. विठोबा
नागेश्वर गंगा गोदावरी माया प्रभू रामचंद्र भगवान सूत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ माता अपने अपने माता पिता केरको जय बल्ला हस्ती पत्तय हर हर ज्ञानेश्वर जनाबाई महाराजांची दिव्य अक्षर वाखडण्याचा प्रयत्न केला. कीर्तन आटोपलं, वेळही संपली. पण ऐका जाता जाता विनंती, देव धर्म आई वडील संत ग्रंथ पंत व्रत वैकल्य नियम अनुष्ठान अधिष्ठान जपा. आणि आपल्याला एक रोग झालाय कोणता? आपण आपल्या माणसाला चांगलं म्हणू, आपण आपल्याची निंदा नालस्ती केल्याशिवाय राहत. सोपं सांगू का? सोपं. आपल्यावर बँकेची जप्ती आली, नातेवाईकात सांगणार कोणी? आपलीची जवळची हाय का नाही? लबाड बोलायचं, कीर्तन आवडलं, वेळ संपली, जेवायचंय तुम्हाला पण मला पण. ऐका, बँकेची जप्ती आली, काय काढली गाडला, बँकेनं गाडी ओढून नेली, वेळेला बातमी देणार कोण? आपलीची कोणी? थांबव, आपल्या आपल्या थांबव, भांडून थांबवा. ऐका, विकाराशी भांडा, तत्वाशी भांडा, पण माणसाने माणसाशी भांडू नये. हा त्रास आहे. कसा आहे? ऐका, वळई जवळ कुत्री जणली, कुठं जणली? 5-6 पिलं झाली तिला. मोकळा मंगळवार 5-6 पिलं. त्या पिलांना कुत्रीनं सांगितलं, आईनं सांगितलं, तुम्ही बच्चे बालक केला आणि तोपर्यंत वळई खेळतील तुम्हाला सुटी. वळईची जागा सोडून गावात यायचं, गल्लीत जायचं, रस्त्याला जायचं, कोणाच्या दारात जायचं. लोक भाकर वाढणार नाही, पण राग जर आला तर कोणी भरतील, पोत्यात भरतील, पिशवीत भरतील, दुसऱ्या गावाला नेऊन सोडतील. महाराज विदर्भात जाऊ नका, गाव सोडू नका, काय वळायची जागा सोडू, सुडीची जागा सोडू, ही जागा सोडून जायचं नाही. कोणी कोणाला सांगितलं? कुत्रीनं सांगितलं पिलांना. पण रविवारचा दिवस लहान आली पोरं खेळत खेळत गेली तिकडं पुढं. ऐका, तो काळ होता, मोबाईल नव्हता तर आपण आपलं बालपण आठवा. मोबाईल नव्हता, पण आपण बालपणात कुत्र्याचे मांजराचे पिलं दिसली म्हणजे माणसं पुढे जायची. ही पोरं ते पिलायच्या नादी लागायची. पोरं गेले, पोरांनी पिलं पाहिली, पोरं घरी जाऊन बिस्किट घेऊन आली. काय घेऊन आली? बिस्किट टाकायची कोणाला? पिलांना. बिस्किटाच्या नादात ती कुत्र्याची पिलं जी वळई जवळ सुडी जवळ होती ना, आडगळ जागेला, ती पिलं चौकात आणली. कोणी? पोरं काय खाऊ घालायची पिलांना? ऐका ऐका, महत्वाचे, काय खाऊ घालायची? बिस्किट. पण कुत्र्याची बारकाली पिलं बिस्किट खात आहे ही चौकातल्या मोठ्याल्या कुत्र्यांनी पाहिलं. माझं बोलणं आता अवसामाज गमत. बिस्किट संपली, पोरं घराकडे गेली. मोठ्याली कुत्री आली ना, अशी तुडवली, रक्त बांबाळ केली. त्यांची आई आली, खूप किंचाळली, खूप ओरडली, आणि आरडा वरड्या ते बाजूला टाकली. मोठ्याली कुत्री बाजूला गेली. ती आई बोलायला लागली पिलांना, तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बच्चे बालक केला आणि तोपर्यंत गावात यायचं नाही, गल्लीत यायचं नाही, चौकात यायचं नाही. मी जर योग्य वेळेत आले नसते तर तुम्ही आता मेले असते. पण त्या पिलांनी आईला दिलेलं उत्तर आजच्या कीर्तनातून घरी न्या. खंडे नवरात्र चालू आहे, उत्सव चालू आहे, खंडराव महाराजाच्या दरबारात ऐका, पिलं सांगतात, माय दुनिया खूप चांगली आहे, लोक खूप चांगलं आहे, लोकांना प्रेम द्या. लोक आपल्याला प्रेम देतात, लोकांशी वैर करा, लोक आपल्याशी वैरत्वानं वागतात. पण आमची रक्त बंबाळवाणी अवस्था करणारे दुसरे तिसरे कोणी नसू. थांबल का? थांबल. मीडिया घ्या, मीडियाला अशी जाहिरात कधीच नाही बापू. काजू बदाम खान तंदुरुस्त व्हा. सिने सृष्टीतील मोठा अभिनेता आहे, त्याच्या हातात पुडी आहे खायची. कशीची जाहिरात? कष्ट करा, फळ मिळवा. 12 वर्ष तपश्चर्या केली, एक बोल घातलाय, रात्रंदिवस रियाज केलाय, साधना केली, तेव्हा जमलंय. बोलणंय शास्त्राला धरून आहे, साधना आहे, पण कष्ट करा, फलित मिळवा अशी जाहिरात नाही. तिथं जाहिरात आहे मीडियाला. पुढं मीडियाला माझं नाव निलिम जाधव, मी काय केली? जंगली रमी. काय अशी लई रमण बसली रमीला हँग झाली. पण मला आता बोलायचं वेळ संपलाय. जास्त फिरलं तर कांसाला बारीक पडत. पुढे चाललंय 10 मिनिट आहे की नाही? बाकीचं सोडून द्या. पण यापुढे कीर्तनाचा संदेश काय? भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ही बन सकते तो बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान
कभी हेवा बनू तुम नहीं कभी शैतान बनू सदाचार अपना न सके तो पाप में पद न सुधरना दुष्ट में पद न सके ज्या जिल्ह्यात यातो ज्या अधिष्ठानात जिथं शेजारी आपल्याला ज्यांची कृपा आहे खंडराव महाराजाच्या दरबारात असलं तरी 2 मिनिटाचं भजन आणि थांबायचंय करा 2 चू निवृत्तीराया 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 आयोजक जय शिव मल्हार भक्त परिवार व समस्त ग्रामस्थ वडनेर धुमाला या यज्ञाकरता मार्गदर्शक असणारे आमचे सर्व गुण संपन्न सर्वश्री ज्येष्ठ मार्गदर्शक गायनाचार्य हरिभक्त परायण समाधानजी महाराज चुमणे हबप निलेशजी तुकाराम गाढवी पाटील गायनाचार्य म्हणून लाभलेले वारकरी रत्न संगीत अलंकार रोहिदासजी महाराज मध्य गुरुजी भास्करजी महाराज कानव आणि मृदंग परिक्षेत्रातील एक उच्चांकाचं नाव आमचे प्राणप्रिय सखा ज्येष्ठ मार्गदर्शक किरणजी महाराज गोसावी गुरुजी समस्त मंडळीची कोटी ऋण व्यक्त करतो ज्या अधिष्ठानात गोड अशी निस्वार्थी सेवा आहे आठवड्याभरातून रविवार आणि मंगळवार विकारिया दिसतो तो गंगा का ते साक्षात भगवंताचा साक्षात्कार ज्यांना आहे बाबा शिव भक्त महंत करडिले बाबा टाळी वाजवा एकदा बाबा तुमच्या गोड या दरबारात आपण यज्ञ समापन्न करतायत आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमिटी तरुणाई तरुण शक्ती समस्त मंडळीचे कोटी ऋण व्यक्त करतो गोड असा साऊंड आमचे गोकुळजी बाबांच्या गुरुकुलातील गोड साधक आणि गोकुळजी बाबा यांची कोटी ऋण व्यक्त करतो आमचे महाराज गणपतजी बाबा चौकदार ज्ञात अज्ञात परिचित अपरिचित वैष्णव वारकरी गुणवान प्रत्येक क्षेत्रातील प्रभागातील परिक्षेत्रातील उच्चांकाची ज्ञाती मंडळी सगळ्या मंडळीचं नाम निर्देश केला असं ग्रहित धरतो मीडिया तुम्हाला देखील साष्टांग प्राणीपात आणि थांबतो वितो जय दुर्गड पर्वत शिवलिंगाकार मृत्युलोकी दुसरे जय देव जय शिव माता हरि भक्त